एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्ट टॅग बाबत मोठी घोषणा केलेली आहे। या घोषणेचा मोठा फायदा खासगी वाहन चालकांना होणार आहे। 3000 रुपयांचा वार्षिक फास्ट टॅग आधारित पास गडकरींनी जाहीर केलेला आहे। हा पास 15 ऑगस्ट पासून लागू होणार आहे। हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून 1 वर्ष किंवा 200 ट्रिप करता वैध असेल। हा पास विशेषतः कार, जीप आणि व्हॅन सारख्या खासगी वाहनांकरता डिझाइन करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आहे, 3000 रुपयाचा वार्षिक पास मिळणार आहे आणि त्या 3000 रुपयाच्या वार्षिक पासामध्ये 200 ट्रिप्स वैध असतील। मोठी बातमी आहे, नितीन गडकरींनी याची घोषणा केलेली आहे। फास्टॅग संदर्भातली बातमी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, मोठी घोषणा नितीन गडकरींची, काय सांगाल? बरोबर आता जर बघितलं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे। खास करून खासगी जे कार असतात त्यासाठी वार्षिक फास्टॅग पास आगामी 15 ऑगस्ट पासून लागू होणार आहे। त्यासाठी 3000 रुपयामध्ये ही पास उपलब्ध असणार आहे। यामुळे वारंवार टोलवर पैसे भरण्यापासून मुक्ती मिळणार आहे। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा करताना हे स्पष्ट केले की प्रत्येक वेळी टोलवर पैसे भरण्याचा त्रास संपेल, प्रतीक्षेचा वेळ संपेल, टोलवरील गर्दी कमी होईल, टोल आणि लोकांमध्ये जो कर्मचाऱ्यांचे नेहमी वाद होत असतो तो देखील वाद संपून जाईल, प्रवास जलद होईल, आरामदायी होईल, तणावमुक्त होईल। आणि ही वार्षिक पास सक्रिय करण्याकरता हायवे ट्रॅव्हल मोबाईल ॲप देखील लॉन्च करण्यात आलेले आहे आणि त्याची एक वेगळी लिंक देखील जारी करण्यात येण्याची त्यांनी घोषणा केली आहे। त्यांनी म्हटले, रोज टोलमधून प्रवास करणाऱ्या लाखो जे व्यावसायिक आहेत त्यांना याच्यामुळे मोठा एक फायदा होणार आहे। वेळ आणि ऊर्जा देखील वाचणार आहे। सोबतच महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, ही घोषणा करताना ते यांनी स्पष्ट केलं की आगामी 15 ऑगस्ट 2025 पासून देशातील खासगी चालकांसाठी ही योजना असेल, ही फास्टॅगची योजना असेल आणि ही वार्षिक पासची योजना असेल, ज्यामधून साधारणतः 3000 रुपयामध्ये तुम्हाला 200 फेऱ्या किंवा वर्षभर अशा प्रकारची ही वैध ठेवण्यात आली आणि ही अट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला पास घेण्याचे अधिकार मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे एक मोठी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे। स्टुडिओ नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत।